बॅक नेक कसा तयार केला कॅनव्हास लावून तर नक्की बघा. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय श्री स्वामीनारायण. तर आज मला करायचा होता असा नेक तयार, जेणेकरून एकदम सुंदर आणि छान लुक देतो. तर काय घेतलं मी, कॅनव्हास घेतला पेपरचा. त्याच्यानंतर पूर्ण टोटल लेंथ घेतली 11 इंच, कारण 10 इंचाचा गळा होता. रुंदी घेतलेली आहे 3 इंच, खालतून पण 3 इंच घेऊन साईडला मी 1-1, 1.5 इंचाची एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आता मला बॅक साईडने पण आपल्याला मार्किंग करायची असते, तर मी सुईचा धागा काढला आणि जो आकार आहे त्या आकारावर कन्सिस्टंट शिलाई मारून घेतली. ओके. तर शिलाई मारून घेतली म्हणजे फक्त सुईचे जे सुईचा जो टोक आहे ते टोक त्याला फक्त एक निशाण लागण्यासाठी फक्त तयार केलं. ओके. आणि त्याच्यानंतर पेन्सिलने किंवा आपल्या मार्कर पेन आहे त्याच्याने आपण ते ड्रॉ करून घेतला आकार. ओके. तर मी कच्चा कपडा घेतलेला आहे. तर भरपूर बायका म्हणतात की कच्चा कपडा काय लागत असेल आणि अस्तर काय एवढं मोठं लागतं काय. तर तुम्ही बघू शकता की गळा तयार करण्यासाठी केवढं मोठं अस्तर लागत असतं बॅक साईडसाठी. ओके. तर पूर्ण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे 1/2 इंच आणि 1 साईड त्याला फोल्ड करून घेतलेला आहे. आणि जो धागा मी काढलेला होता तो पूर्ण ओवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याला मी शिलाई पूर्ण टक करून घेते आहे, जेणेकरून साईडला पूर्ण पॅकअप होऊन जाईल. तर जो आकार घेतलेला आहे त्या आकारानुसारच मी पूर्ण प्रॉपर हे फिनिशिंग करून घेत आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आता आपल्याला हा जो गळा आहे तो कमी पडतो आहे, तर तुम्ही एक्स्ट्राची मार्जिन ठेवू शकता आणि तुम्ही कट करू शकता. तर मी मधला जो आकार आहे तो कट करत नाही, कारण की तो आकार जर कट केला तर प्रॉपर म्हणजे ज्यावेळेस आपण ठेवतो असं ठेवतो, जसं मी आता ठेवत आहे तसं, तर त्यावेळेस काय होतं कमी जास्ती कपडा होऊन जातो. त्याच्यासाठी कॅनव्हास कट करायचा नाही कधी पण, असा ठेवायचा. आणि पिनअप पूर्ण करून घ्यायचा. जर पिनअप करायचं तुम्हाला गरज पडत असेल तर सेंटर करून घ्यायचं दोन्ही कपड्यांचा, खालचा कपडा पण आणि वरचा कपडा पण. आणि तिथपर्यंत सलग शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून इकडे पण हालत नाही आणि तिकडे पण हालत नाही. ओके. आणि असं जो आकार मी ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरती तुमची सुई ठेवून जसं तशी शिलाई तुम्ही करून घ्यायची आहे, दोरा ओवलेली सुईने. ओके. आणि प्रॉपर हा गळा तयार झालेला आहे. एक्स्ट्राचं जे मार्जिन 1/2 इंच ठेवायचं आणि जसंच्या तसं आपण कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर आपलं जे आहे प्रॉपर कपडा शिल्लक राहिलेला 1/2 इंचाचा, तिथं आपण प्रॉपर नॉचिंग करून घ्यायची आहे दोऱ्यापर्यंत. म्हणजे शिलाईचा जो दोरा आहे त्या दोऱ्यापर्यंत, शिलाईपर्यंत आपण प्रॉपर असं करून घ्यायचं आहे. आता बघा मी कशी करते आहे त्या प्रकारे, जेणेकरून आपण जेव्हा उलटवतो त्यावेळेस आपल्याला एकदम प्रॉपर फिनिशिंग येऊन जाते. तर आता उलटवल्यानंतर तुम्ही फिनिशिंग बघू शकता. एक 5 ते 10 मिनिटामध्येच माझा गळा हा तयार असतो, कारण की आता ती पडून गेलेली आहे सवय. आणि प्रॉब्लेम काय झाला, गळा, फिनिशिंग, ब्लाऊज खूप प्रॉपर झालं. बट प्रॉब्लेम हा झाला त्यांचा की त्यांचं जे माप होतं ते खूप हाईड माप होतं. जसं की आपण म्हणतो चोर माप आहे तसं माप होतं. त्यांनी डाएट चालू केलं आणि हे चालू केलं, प्रॉपर डाएट केलं त्यांनी. तर त्याच्यामुळे काय झालं की दंडघेर त्यांचा खूप मोठा होता आणि जे दंडघेराची जी साईड होती ती खूप बाहेर लटकलेली होती आणि वरतून त्यांचा दंडघेर दिसत नव्हता, पण खालच्या साईडने दंडघेर लटकलेला होता. हिडन माप होतं, त्याच्यामुळे मला ते जमलं नाही. आणि हे जे ब्लाऊज आहे त्यांना खूप फिट झालं होतं. पण असं तसं करून मी त्यांना ते प्रॉपर करून दिलं. आता त्यांची इच्छा ते घालतील नाही घालतील, पण प्रॉपर एकदम सुंदर फिनिशिंग गळ्याची आलेली होती. आणि त्याच्यानंतर मी त्याला पट्टी लावण्यासाठी पट्टी प्रॉपर कट करून घेतली आणि पट्टी मी जॉईन केली. आता बघा जो कपडा शिल्लक होता त्याच कपड्यामध्ये मी एकदम प्रॉपर असं पट्टी पण तयार करून घेतली. मागचे जे टक्स आहे ते सुद्धा मारून घेतले. तर मागचे टक्स छोटे घ्यायचे असतात ज्यावेळेस मोठा गळा असतो. तर कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस मोठा गळा असतो त्यावेळेस आपण छोटे टक्स घ्यायचे आणि ज्यावेळेस गळा मोठा असतो त्यावेळेस मोठे टक्स घेतले तर काही हरकत नाही. तर तुम्ही याचं बॅक साईडचं लुक जे आहे ते बघू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याच्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग. जय श्री स्वामीनारायण. थँक्यू.